नवरात्रीमध्ये सप्तमी आली की सगळ्यांच्याच घरी कन्यापूजनाची लगबग सुरू होते आणि तेव्हा तुम्हालाही असे प्रश्न पडतात का की चणे फार ड्राय होऊन जातात, पुरी तळताना त्या कधी फुगत नाही किंवा फार ऑइली होतात, त्यानंतर जो आपण हलवा बनवतो तो अगदी ड्राय होऊन जातो, मग तो पुरीसोबत खायला छान वाटत नाही. अशा संपूर्ण प्रश्नांचे उत्तर आज आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ जरा थोडा मोठा झालेला आहे, पण व्हिडिओमध्ये खूप अशा महत्त्वाच्या टिप्स शेअर केलेल्या आहे, ज्यामुळे आपले जे चणे आपण बनवणार ते अगदी परफेक्ट बनणार, पुरी ऑइली बनणार नाही आणि जो हलवा आहे तोही अगदी मऊ आणि लुसलुशीत बनणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठेही मिस न करता बघा. तर चला, सर्वात आधी आपण बनवून घेणार आहोत हलवा. तर हलव्यासाठी आपल्याला घरातलं साजूक तूप वापरायचं आहे. तर मी इथे 1 वाटी साजूक तूप वापरलेलं आहे. आता प्रमाण म्हणाल तर जेवढं तूप वापरलं तेवढाच बारीक रवा वापरायचा आणि अगदी सॉफ्ट होतो हलवा. तर आपल्याला जो रवा आणि तूप आहे ते मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे. रंग छान असा ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि काय होतं ना, रवा जितका चांगला भाजला येईल तेवढा तो जास्त सॉफ्ट होतो. तर तुम्ही बघू शकता, आपण जेवढं तूप घातलं आहे तेवढं असं बाहेर निघायला हवं कडेने. चला, तर मग आता इथे आपण रवा भाजून घेणार आहोत. तर आपण साईड बाय साईड आपण चाचणी पण तयार करून घेऊया. तर आपल्याला अशी फार एकतारी चाचणी वगैरे तयार करून घ्यायची नाही आहे. तर आता पाण्याचं प्रमाण म्हणाल तर आपण जेवढा रवा वापरला त्याच्या दुप्पट पाणी वापरायचं आहे आणि साखर, जेवढा रवा तेवढीच साखर वापरायची आणि थोडासा फ्लेवरसाठी केसर वापरायचा. तर तिकडे आपण आणि फक्त उकळून घेणार आहोत पाणी. आणि इकडे बघू शकता रवा पण छान आता रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. छान असा तांबूस असा कलर आलेला आहे रव्याला. आता इकडे आणि आपलं पाणी पण उकळून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला फार अशी चाचणी वगैरे तयार करून घ्यायची नाही आहे. आणि इथे हे साखरेचं पाणी तयार झालेलं आहे आणि केसर घातल्यामुळे रंग अगदी छान येतो आणि फ्लेवरही खूप छान येतो. तर आपण हा आता रव्यामध्ये घालून घेऊया. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असा खमंग असा रवा भाजून झालेला आहे. आता कुठलाही विचार न करता जेवढं आपण साखरेचं पाणी तयार करून घेतलं तेवढं ओतून द्यायचं आणि या स्टेजला गॅस अगदी फुल हवा, फ्लेम फुल हवी आणि छान असं आता ढवळून घ्यायचं. तर 1 ते 2 मिनटं लागतील. मीडियम कन्सिस्टन्सीचं होतपर्यंत आपण त्याला ढवळून घ्यायचं आणि कंटिन्युअसली त्याला ढवळत राहायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलेही लम्स येणार नाही. आणि तुम्ही बघू शकता स्टार्टिंगला अगदी असं पातळ खिरेसारखं टेक्स्चर याला येतं, पण आपण रवा भाजून घेतला त्याच्यामुळे अगदी 1 ते 2 मिनटामध्ये तो असा घट्ट यायला सुरुवात होते. आणि बघा आता जशी मीडियम कन्सिस्टन्सी झाली तसं याला झाकून आता मंद आचेवर कमीत कमी 5 मिनिट शिजवून घ्यायचं. हे बघा इथे 5 मिनिट झालेले आहे आणि बघा पूर्ण असं पाणी सोक झालेलं आहे. थोडासा विलायची पावडर मी यामध्ये घालून घेतलेला आहे. आणि आता ही कन्सिस्टन्सी ना अगदी परफेक्ट आहे, कारण जेव्हा हा हलवा थोडा थंड होईल तेव्हा पुन्हा तो घट्ट येईल आणि पुरीसोबत ह्या कन्सिस्टन्सीचा जर हलवा केला तर तो खायला अगदी उत्तम लागतो. आणि आपल्या आवडीनुसार त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे. आता आपण करणार आहोत चण्याची तयारी. तर कन्यापूजनासाठी जे चणे वापरतात ते काळे चणे वापरले जातात आणि आपण यामध्ये फक्त हिरवी मिरची, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेणार आहोत, कारण कन्यापूजनेसाठी जो आपण नैवेद्य बनवतो त्यामध्ये कांदा आणि लसूण स्किप केला जातो. तर मी त्याला आता छान ग्राइंड करून घेणार आहे. सोबतच मी इथे कढईमध्ये 2 मोठे चमचे ऑइल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे घालून घेणार आहोत. मी इथे मोहरी पण स्किप केलेली आहे आणि हे कोथिंबिरीचं आणि मिरचीचं आपण वाटण यामध्ये घालून घेऊया. आता याला पण छान असं खमंग भाजून घ्यायचं, म्हणजे असा रंग बदलतपर्यंत भाजून घ्यायचं. तोपर्यंत आता आपण दुसऱ्या ग्रेव्हीची प्रिपरेशन करणार आहोत. तर मी यामध्ये घालून घेणार आहे 1 मोठा टमॅटो आणि जर तुमच्याकडे ओल्या नारळाचा कीस असेल किंवा ड्राय कोकोनट असेल ते घालू शकता आणि याला छान ग्राइंड करून घ्यायचं.
आणि काय होईल ना, जी आपण ग्रेव्ही बनवणार आहोत ती अगदी अशी घट्ट बनेल आणि टेक्स्चरही छान येईल. आता जसं आपला इथे बघू शकता कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट छान अशी भाजून झालेली आहे. आता त्यामध्ये आपण नारळ आणि टमाटरची जी आपण प्युरी तयार करून घेतली ते घालून घेऊ आणि आता याला छान खमंग भाजून घेणार आहोत. कमीत कमी 4 ते 5 मिनिट याला भाजून घेणार आहोत की ते जे ऑइल आहे, जेवढं आपण त्यामध्ये ऑइल घातलं ते असं कडेने निघायला हवं आणि त्याचा कलर चेंज व्हायला हवा. तर आता इथे हे टमाटरची जी प्युरी आहे ती पण छान मस्त खमंग भाजल्या गेली आहे. आता आपण काही ड्राय मसाले घालूया. तर 1 चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत. तर हिरवी मिरची वापरल्यामुळे मी तिखट कमी घातलेलं आहे. जर तुम्हाला जास्त तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्तही वापरू शकता. आणि अर्धा चमचा आपण यामध्ये गरम मसाला घालून घेऊया. तर मी इथे छोले मसाला वगैरे वापरलेला नाही आहे. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि बघा हे छान असं भाजून झालं की यामध्ये थोडंसं अगदी पाणी घालून घ्यायचं. आणि पाणी कोणतं घालायचं, जे आपण वाटण तयार केलं ना त्याचंच पाणी घालायचं. आणि काय होतं ना की जे आपण ग्रेव्ही बनवतो त्याला खूप छान असं टेक्स्चर येतं. तर चला आपण झाकून आता याला 5 मिनिट शिजवून देऊया. आता तोपर्यंत आपण पुरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया. तर इथे मी 2 चम्मच गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घेतलेली आहे. त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत 1 चमचा बारीक रवा आणि थोडंसं मीठ. आणि आता असं घट्टसर असं पीठ आपण मळून घेणार आहोत. तर मी इथे थोडं ऑइल टाकायला विसरून गेले होते. तर हे बघा थोडंसं 1 ते 2 चमचे ऑइल घालून घ्यायचं आणि असं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आणि त्याला 5 ते 10 मिनिट ॲटलिस्ट रेस्ट होऊ द्यायचं. त्याने काय होणार ना की ते छान असं पीठ फुलतं. तर तोपर्यंत आपण ग्रेव्हीकडे लक्ष देऊया. तर आपण बघूया इथे छान ग्रेव्ही शिजलेली असेल आणि तुम्ही बघू शकता मस्त असा ग्रेव्हीला कलर आलेला आहे आणि जे ऑइल आहे त्याचं छान कडेने निघालेलं आहे. तर आता यामध्ये आपण चणे घालून घेणार आहोत. तर मी इथे चणे ऑलरेडी शिजवून ठेवलेले होते. तर चणे शिजवताना थोडंसं मीठ घातलेलं होतं मी. आणि चणे मसाल्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 मिनिट छान मिक्स करून घ्यायचे. मसाल्यांचा पूर्ण फ्लेवर चण्याच्या आतपर्यंत जायला हवा. आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. तर बघा कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. मी अगदी अर्धा ग्लास एवढं पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता मंद आचेवर कमीत कमी 10 मिनिट हे आपण चणे शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण पुरी तळून घेऊया. तर पुरी ऑइली नको व्हायला यासाठी ऑइलमध्ये थोडंसं मीठ घालायचं. म्हणजे 2 ते 3 पिंच मीठ घालायचं आणि पुरी तळायला सुरुवात करायची. तर पुरी तळताना ना त्याला फार अशी परत करायची नाही, पलटवायची नाही. एकदा एका साईडनी पुरी फुगली की त्याला अलगद दुसऱ्या साईडनी आणि फक्त 2 बाजूनीच पुरी भाजायची. त्यामुळे काय होईल ना पुरी जास्त ऑइली होणार नाही आणि ती छान अशी टम्म अशी फुगेल. तिथे तुम्ही बघू शकता की ती छान मस्त अशी टम्म आपली पुरी फुगलेली आहे. मी तुम्हाला एक दुसरी पण पुरी तळून दाखवते. तर हे पुरी तळताना ह्या टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा. ते बघू शकता दुसरी पण पुरी आपली. आणि जर तुम्ही टिप्स फॉलो केल्या तर तुमची प्रत्येक पुरी अशीच फुगेल आणि ती ऑइली होणार नाही. हे बघू शकता फक्त 2 बाजू एकदाच तिला पलटवायची आहे आणि दुसऱ्या बाजूने छान अशी तळून घ्यायची आहे. तर बघा इथे दुसरी पण पुरी छान अशी फुगलेली आहे. चला आता आपण आपली चण्याची ग्रेव्ही बघूया. 10 मिनिट झालेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता काय मस्त असं टेक्स्चर आलं आहे. नागपुरी भाषेमध्ये जर म्हटलं तर अगदी मस्त अशी तर्री आलेली आहे चण्याला. आणि बघा अशी परफेक्ट अशी ग्रेव्ही झालेली आहे. फार ड्राय करायचं नाही आपल्याला चण्यांना. आणि थोडंसं आता मीठ घालून घेणार आहे. स्टार्टिंगला मीठ आपण घातलेलं नव्हतं. तर कोणतंही कडधान्य शिजवताना शेवट मीठ घातलं की त्याला छान अशी चव येते. आणि तिथे चणे पण तयार आहे. तर इथे आपला चणे पुरी आणि हलव्याचा बेत तयार आहे.
हे तुम्ही बघू शकता पुरी अजूनही फुगलेलाच आहे, अगदी ड्राय आहे, त्याला ऑइल नाही आहे। इथे चणे पण मस्त असे मीडियम ग्रेव्हीमधले असे जे चणे तयार आहेत आणि इथे हलवाही तयार आहे। तर या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या कन्यापूजनेला हा बेत नक्की करून बघा आणि हो, बेत करण्याच्या आधी सबस्क्राईब करायला विसरू नका।